चवीला एकदम टेस्टी लागणारी आणि आपण आता या उन्हाळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं कैरीचा ठेचा कसा बनवायचा हे आता आपण बघायचा. तर त्याआधी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मग सर्वात आधी कढईत तेल टाकायचं, गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्यात थोडंसं जिरं टाकायचं. नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची. त्यात शेंगदाणं देखील टाकायचं आणि शेंगदाणं आणि मिरची हे जे आहे ते आपण मिक्स करून चांगलं घ्यायचं. मग शेंगदाणा आणि मिरची शिजली की त्याचा बारीक ठेचा करायचा आणि त्यासाठी मिरची आणि शेंगदाणा खलबत्त्यात घालून चांगलं कुटून घ्यायचं. मग त्यामध्ये कोथिंबीर, साखर, मीठ, जिरं, कैरीचे तुकडे केलेलं आणि लसूण टाकून सुद्धा घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला बारीक कुटून चांगलं घ्यायचं आहे आणि त्याची एक पेस्ट बनवायची आहे. पण ती पेस्ट बनवायची नाही तर थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं. मग हा ठेचा बारीक करून घेतल्यानंतर तो खाण्यासाठी अत्यंत चांगला लागतो. मग आता हा चटपटीत असा कैरीचा ठेचा तुम्ही पोळी, भाकरी किंवा चपाती यासोबत खाऊ शकता आणि मग मला सांगू शकता.